सेकंडरी पतसंस्था राज्यातील एक आदर्श संस्था. सेकंडरी भवन उद्घाटनाप्रसंगी आमदार प्रवीण दरेकर यांचे गौरव उद्गार. सेकंडरी स्कूल एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या दादर येथील मुख्य कार्यालय सेकंडरी भवनचे उद्घाटन सहकार राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांच्या शुभ हस्ते आणि मुंबई बँकेचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. या प्रसंगी सहकार भारतीचे विवेक जुगादे, सेकंडरी पतसंस्थेचे अध्यक्ष डॉक्टर चंद्रकांत पाटील, पदाधिकारी व संचालक मंडळ व मोठ्या संख्येने शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. यावेळी प्रवीण दरेकर यांनी सेकंडरी पतसंस्थेने कर्ज देणे व डिपॉझिट घेणे या पलीकडे जाऊन वेगवेगळ्या योजना राबवून शिक्षक व शिक्षकेतर बांधवांना आर्थिक बळ देत संपूर्ण राज्यभर संस्थेचे जाळे उभे केले आणि राज्यातील एक आदर्श पतसंस्था म्हणून नावलौकिक मिळवला. यामध्ये आमच्या मुंबई बँकेने सतत सहकार्याची भूमिका बजावली आहे. पतसंस्थेचा कारभार चांगला सुरू असून आरोप करणाऱ्यांना यापुढे आम्ही एक दिवस संस्था चालवून दाखवा असे आवाहन करणार आहे. सहकार राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी राज्याच्या विकासात सहकार क्षेत्राचा मोठा वाटा आहे. सहकाराच्या बळावर सेकंडरी पतसंस्थेने शिक्षक शिक्षकेतर हित डोळ्यासमोर ठेवून केलेली प्रगती आणि दादर या ठिकाणी घेतलेले सेकंडरी भवनचे उद्घाटन माझ्या हस्ते झाले याचे मला समाधान नाही. भविष्यात पतसंस्थेला मोलाचे सहकार्य राहील याची ग्वाही देऊन अध्यक्ष डॉक्टर चंद्रकांत पाटील व संचालक मंडळाचे आभार मानले. या प्रसंगी सभासद बांधवांच्या वतीने महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे सचिव नंदकुमार सागर यांनी मनोगत व्यक्त केलं. डॉक्टर चंद्रकांत पाटील यांनी प्रास्ताविक भाषणात संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला. या प्रसंगी सचिव किशोर पाटील, खजिनदार सतेश शिंदे, तज्ञ संचालक गुलाबराव गवडे, जगन्नाथ जाधव, महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे उपाध्यक्ष व संचालक सचिन नलवडे, पांडुरंग कणसे, वनिता भोसले, अजित चव्हाण, भाऊसाहेब आहेर, प्रमोद देशमुख, प्राचार्य तुकाराम बेनके, पंकज सिंह, गोविंदराव सूड, जयश्री गव्हाणे, वैशाली बेलोसे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहसचिव सतीश माने यांनी तर उपाध्यक्ष सुधाकर जगदाळे यांनी आभार मानले. सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी जिजाबाई थिटे.